एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. सोडणार असशील तर काळजी करणारा सोड, कारण तुला वापर करणारे तुला शोधत तुझ्या पाशी येतील. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस. नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळे जण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेता, त्यात माझा काय दोष. परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार. भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांच्या प्रगती कायम होत राहतात. साखरेची गोडी सेकंदच राहते, पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून जाते. सांभाळून चला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहते. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात. आयुष्यात भेटलेल्या माणसांची आठवण तर येतेच, पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन कधीच विसरू शकत नाही.